मला म्हणजे प्रमुख प्राधान्य मला घरच्यांनी दिलं, त्याच्यामुळे मला बाहेरच्यांचं काय देणं घेणं नाही। आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक काम केलं पाहिजे। शेतातलं कुठलं काम येत नाही असं नाही, सगळे काम मी करते। सगळं मिळून 10-15 लाखापर्यंत जातं, निसर्गाने साथ दिली तर जास्तही होतं। नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। आज आपण एका अशा महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत, ज्या महिलेचा जन्म एका गावच्या पाटलाच्या घरात झाला आणि जिथं लग्न झालं ते सुद्धा एक पती पत्रकार आहेत, किंबहुना खूप मोठे एक शेतकरी आहेत। राहण्यासाठी आलिशान घर, बसण्यासाठी 4 व्हीलर, हे सर्व सुख सुविधा असताना सुद्धा ती महिला शेती कशा पद्धतीत करते, अगदी ट्रॅक्टर चालवण्यापासून ते म्हैस धुण्यापर्यंत, ऊस लागवड करण्यापासून ते ऊसात बेरात्री रात्री दारे धरण्यापर्यंत, आज त्या महिलेची आपण यशोगाथा पाहणार आहोत। कारण ही फक्त यशोगाथा नाही तर संबंध महाराष्ट्रातील महिलांना एक प्रेरणा असणार आहे किंवा त्यांच्यासाठी संजीवनी असणार आहे। चला तर मग ही महिला शेतकरी कशा पद्धतीत शेती करते आणि शेतातून उत्पन्न कमवते, आज आपण पाहूया। वहिनी, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्रातील ज्या आपल्या महिला आहेत, गृहिणी आहेत किंवा शेतकरी बांधव आहेत, त्यांना तुमचा परिचय सांगा। नमस्कार सर्व प्रेक्षक बंधूंना, भगिनींना माझा एक शेतकरी महिला म्हणून सर्वप्रथम मी नमस्कार करते। आणि माझे शिक्षण 12वे आहे, घरी सर्व सोयी सुविधा आहेत, तरी पण म्हणजे पतींची पण इच्छा की आपलं शेत सुधारित व्हावं, घरच्यांनी सर्वांनी सहभागी व्हावं त्याच्यामध्ये, म्हणून मी पण त्यांच्यासोबत दररोज शेतीमध्ये येते। वडिलाकडं पाटलाच्या घरी जन्म झाला, इथं आलात ते बी खूप मोठ्या शेतकऱ्याच्या घरी जन्म, अगदी राहण्यासाठी आलिशान घर असेल, बसायला 4 व्हीलर असेल, सगळ्या सुखसुविधा आहेत। मग ट्रॅक्टरनं नांगरट करणं, पाळी करणं, ऊस लावणं, रात्री बेरात्री दारेव जाणं, हे कसं पाहता? म्हणजे एवढा सुखसुविधा असताना शेतात काम करावं असं का वाटलं तुम्हाला? असं काय विजन काय तुमचं? शेतात काम करावं असं वाटणं न वाटणं हे एक म्हणजे ज्याची त्याची आवड आहे, पण आमची पारंपरिक शेती आहे आणि स्वतःचा नवरा रात्री बेरात्री एकटा शेतात जातो, ते निघाले की थांबा मी पण येते सोबत, कुणी नाही ते नको म्हटले तरी जोडीनं यायचं, जोडीनं यायचं, करू लागायचं। आता तुम्ही ट्रॅक्टर चालवतात, ट्रॅक्टरवर कोणकोणते काम करतात? ट्रॅक्टरवर नांगरणी, मोगडणी, रुटर, पाळी, आणि मला पण आवड आहे की ते जे करतील ते मी करून बघते असं म्हणायचं। आणि त्याच्यात त्यांची पण साथ आहे की मला कुठल्याही गोष्टीचं ते बंधन घालत नाहीत, सासू सासऱ्यांचं पण कुठल्या गोष्टीला बंधन नसतं। म्हणजे आपल्यात एक जुनी परंपरा आहे किंवा पाटलाच्या महिला बाहेर निघत नाहीत, कुठं गाडी चालवणं, मग तुम्ही बुलेटवर, स्कूटीवर शेतात येतात, पूर्ण कारभार करतात, आणि विशेष म्हणजे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, म्हणजे मानाचं स्थान आहे तुमचं गावात। म्हणजे असं काय वाटतं तुम्हाला, किंवा समाज काय म्हणेल याची काही वाटत नाही का? नाही, मला म्हणजे प्रमुख प्राधान्य मला घरच्यांनी दिलं, त्याच्यामुळे मला बाहेरच्यांचं काय देणं घेणं नाही। मी स्कूटी शिकत होते, आपल्या दारात शिकत होते, बरेच महिला मला म्हणले आता हिला स्कूटी घेऊन कुठे जायचं? मी म्हणलं जिकडे माझी इच्छा होईल तिकडे मी जाणार। तसं म्हणजे मला घरच्यांचं बंधन नव्हतं ना, मी साडी घालत होते, पण साडीवर काय व्हायचं, मग बाजार तळात न्यायला लागायचं। आपण एक प्रशस्त घराण्यातली महिला आहे, पदर घेतल्याशिवाय बाहेर निघत नाही। मी आणखीन पण गाडीवर ड्रेसवर येते, शेतात काम करते, घरी गेलं की साडी असते। आपली परंपरा चालवायची, आपली संस्कृती जपली पाहिजे, कारण शेतामध्ये जेंट्स लोक पण असतात आपल्यासोबत। मग ते आता बायका काय करतात, वर्ण शर्ट घालतात, पॅन्ट घालतात, मग त्याच्याऐवजी मी पूर्ण ड्रेस घालून येते ना। आणि गावातनं पण मला कम्फर्टेबल वाटतं। आता शेतात काय काय पिकत? आता सध्या आपल्याकडं 7-8 एकर ऊस आहे लावून झालेला, 7-8 एकर, आणखीन 1.5-2 एकर लावायचा चालू आहे। आता लागवड चालू आहे? लागवड चालू आहे, ती तुम्ही सकाळी पण बघितलं ना। आणि त्याच ज्याच्यात आता ऊस लावलाय का, त्या 6 एकर मध्ये आपल्याला 90 कट्टा गहू झालाय। बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे किंवा शेती परवडत नाही, तुमच्याकडे आता एक 7-7.5 एकर ऊस आहे, 1-1.5 एकर लावायला लागलात, मग काय म्हणणं आहे तुमचं की शेती परवडती का? आणि जर परवडत असेल तर ते कशी? तुमचं काय मत त्याविषयी? माझं तर वैयक्तिक मत आहे की शेती ही निसर्ग सानिध्यावर राहते, अवलंबून असते। जर निसर्गाने साथ दिली तर पीक उत्पन्न चांगलं निघतं, तेवढ्यातच शेतकरी काय खुश होतो। पण त्याला जर आपल्या कष्टाची, मेहनतीची साथ दिली तर निसर्गाच्या साथ थोडीफार इकडे तिकडे झाली तरी आपण स्वतःहून कष्ट केलं चांगलं, जिथली तिथं योग्य पद्धतीने आपण त्याची जांगजोड करून व्यवस्थितपणे शेती केली, मजूर व्यवस्थित लावणे, मजुरांनी नाही केलं तर एक वेळ म्हणजे माझा अनुभव, आम्ही सगळेच घरचे सासू सासरे आम्ही दोघं पण राबतो, मग आपले कष्ट आणि निसर्गाची साथ ह्याच्यावर अवलंबून शेती परवडते की नाही परवडते। त्याच्यामुळे माझं तर वैयक्तिक मत आहे की आपण त्याच्यामध्ये राबलोत
आणि योग्य रीतीनं जर नियोजन करून शेती केली तर शेती 100% परवडते. वहिनी, पूजा कशामुळे करावं लागते? हे काय करायला तुम्ही? ही पूजा पारंपरिक आहे. ऊस लागवड करताना ते वाघ आणणे म्हणतात त्याला. मग ती ऊस लावण्याच्या अगोदर त्याची पूजा करून त्याला आपला नैवेद्य नारळ हे फोडून पूजा करून चालू करतात. हे आपली शेतकऱ्याची प्रथा आहे. हा, शेतकऱ्याची पारंपरिक पद्धत. व्हेरी गुड. आता सारखं 12 महिने काम काम काम, हे शिक्षण झालेलं आहे, पैसा आहे, सगळं आहे. तुम्हाला असं वाटत नाही का कधीतरी असं बाहेर कुठं हिल स्टेशनला म्हणा किंवा कुठं बाहेर फिरायला गेलं पाहिजे? काय सांगाल त्यात? काम पण केलं पाहिजे, पैसा कमवला पाहिजे आणि आपल्या जीवाची चैन आईन पण केली पाहिजे. मग आमचं वैयक्तिक मत असं की आम्ही ज्यावेळेस आपल्याला वाटेल की आपण रिलॅक्स आहेत, मुलांच्या शाळेच्या सुट्ट्याही चालू आहेत, आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात किंवा दिवाळीत एक ट्रिप काढतो, 4-5 दिवस जातो येतो. आता मागच्या वर्षी महाबळेश्वरला गेलतो 2-3 दिवस, परत बालाजीला गेलतो. आता आणखीन समज सुट्ट्यावर आला, सुट्ट्यासाठी आला की आणखीन जायचंय बालाजीला त्याला घेऊन. त्याच्यामुळे आपलं माणसाचं आयुष्य एकदाच भेटणार आहे. काम करा, मजा मस्तीत जगा आणि कष्टाचा पैसा कमवलेला आपल्या स्वतःच्या चैनी आईनीसाठी खर्च करा. हे पहा कसं असतं की शहरातल्या लोकांनी ट्रिपला जावं असं काही नाही. शेतकऱ्यांची ट्रिप छोटी असू शकते, कमी पैशाची असू शकते, पण निश्चित असू शकते. कारण सोनाली वहिनी आणि अमोल हे दोघं सुद्धा प्रत्येक वर्षी मुलांच्या शाळेनुसार ट्रिप काढतात बाहेर फिरत. जसं महाबळेश्वर असन, बालाजी असन, हे ट्रिप काढतात. आता वहिनी सगळ्या एवढ्या व्यस्त शेतीच्या कामात आहेत, पोरांच्या अभ्यासाचं कसं मॅनेज करतात त्याबद्दल काय सांगाल? त्यांना समर्थला हॉस्टेलला ठेवलंय आम्ही. समर्थला बाहेर ठेवण्यामागचा हा एक उद्देश आहे की आपण शेतीत करतो, पण त्यांना बाहेर जाऊन बाहेरचं काहीतरी तांत्रिक ज्ञान, नवीन तंत्रज्ञान शिकून येऊन आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, शिकला पण पाहिजे, त्यांना कुठल्या तरी चांगल्या कार्यावर कार्यरत राहिला पाहिजे आणि शेती पण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. आपण आता ह्या दोघांचा शेती करत असताना, संसार करत असताना नेमका विचार कसा, ह्या दोघांचा व्ह्यू कसा, आपण दोघांना विचारूया. आणि हो, तुम्हाला या दोघांचा शेतीविषयकचा प्रवास, आधुनिकतेकडे किंवा आधुनिक शेतीचा प्रवास, मुलांकडे लक्ष कसं वाटलं, तुम्हाला जर आवडलं असेल तर खाली स्क्रीनवर सोनाली वहिनींचा नंबर दिलेला आहे, त्यावर फोन करून त्यांना नक्की शुभेच्छा द्या आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचा अनुभव तुम्हाला कसा वाटला. पत्रकारिता करत करत शेतीत ज्या पद्धतीने तुम्ही दोघं विचारानं काम करता, वहिनीला ग्रामपंचायत सदस्य केलं, सगळं रात्रदिवस जोडीनं काम करता, पूर्ण फ्री हँड आहे वहिनीला. काय सांगशील की कसं विचारणं कर, त्याचे फरक कसे आहेत किंवा आर्थिक फरक कसे पडले, शेतातल्या कामाला कशी मदत झाली, काय सांगशील? तुझा काय दृष्टिकोन आहे? कसं असतं माहिती का, महत्वाचा मुद्दा म्हणजे गाडीचे 2 चाक आहेत. बरोबर. ज्या टायमाला एक चाक निखळून पडन त्यावेळेस गाडी जागेवर उभा राहते. अगदी बरोबर. त्याच पद्धतीने नवरा बायकोचे हे 2 चाक आहेत आणि संसाराच्या गाड्यामध्ये हे 2 चाक जर चांगले चालत असतील तर गाडी फास्ट सुसाट चालणार आहे. त्यामुळं आम्ही नवरा बायको म्हणजे मजुरावर डिपेंड नाहीत, कशावर डिपेंड नाहीत. आम्ही रात्रंदिवस, रात्री 11 लाईट येते, सकाळी 7ला जाते. आम्ही 11 ते 4 वाजेपर्यंत दोघं येतो नवरा बायको गाडीवर, मस्तपैकी बुलेटवर येतो, बाहेर जाताना सफारीत फिरतो, परंतु दिवसभर शेतात कष्ट करतो. कारण आमचा आर्थिक कणा पाठीचा मजबूत आहे, आम्ही कोणापुढे लाचार नाहीत आणि कष्ट करून सुखाने जगतो. आता हेच गमक आहे. आता एक गोष्ट तुला अशी विचारणार आहे की असं आहे किंवा महिलांना फ्री हँड देण्यात तुझं कौतुक करावं लागेल. कारण वहिनीला जी तू फ्री दिलंस, अगदी गाडी चालवण्यापासून ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत मी बघितले, वहिनी नांगरट बिंगरट सगळे ट्रॅक्टर करतात. हे फ्री हँड दिलास, तुला असं नाही का वाटत की बाहेर गेलो लोक म्हणते दारा कसं, हे काय समाजाच काय वाटतं? महत्वाचं म्हणजे जे समाजामध्ये पाटील म्हणून शब्द आहे त्याचं ल गळून पडले. माझं वैयक्तिक मत फक्त राहिली पाटी. म्हणजे पाटलाचं घोडभूषण करू नये किंवा तुम्ही कष्ट करा आणि पाटीलकी करा ना. राबा शेतीमध्ये तुमचा आर्थिक म्हणजे स्त्रोत काय आहे? शेतीमध्ये कष्ट करा नवरा बायको. बरं, स्वतःच्या शेतात करतात त्याचा लाज कशाला आहे? ज्या दिवशी नवरा बायको मध्ये अविश्वास होईल त्यावेळी संसार तुटून जाईल. संपला संसार, सगळा संपला. आपल्या दोघांमधला विश्वास आहे ना. बरं, संसार ही एकट्याचा नाही, तिचा पण आहे. तिचे लेकरं शिकायचेत, माझे लेकरं शिकायचेत. मग आम्ही दोघांनी जर कमीलं तर लेकरं मोठे होणारच आहेत ना ऑटोमॅटिकली. त्यामुळं कष्ट करतो, रुबाबात हिंडतो. आलिशान 2 मजली घर आहे, AC घरात. दिवसा संध्याकाळी बुलेटवर बांधावर येऊन फिरतोय. बाहेर जाताना पाहुण्या रावळ्याच्या कार्यक्रमाला सफारीत फिरतोय, सफारी स्ट्रोममध्ये. म्हणजे कष्ट करा, आर्थिक कणा मजबूत करा आणि रुबाबात जागा.
हे शेतकरी कुटुंब इतकं रुबाबात राहतं. त्यामुळं आमचं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्याला कोणी कमी समजायचं नाही. MIDC मध्ये एखादी फॅक्टरी टाकून भूषणात वावरणाऱ्या लोकांना हे सुद्धा कमी नाहीत. तुम्ही ह्यांचं वैभव बघितलं, ह्यांचं वागणं बघितलं, तितक्याच रुबाबात आहे. म्हणून सांगणे की आधुनिक पद्धतीने शेती करून पैसे कमवा आणि रुबाबात वागा. शेतकऱ्याची अजिबात कुणी बरोबर करू शकत नाही. म्हणूनच म्हणतात की भारत देशाचा कणा हा शेतकरी आहे. वार्षिक शेतीचं उत्पन्न कसं असतं, उत्पन्नाबद्दल काय सांगाल? वार्षिक शेतीचं उत्पन्न म्हणजे निसर्गाच्या ह्याच्यावर तर अवलंबून आहेच. त्याच्यातून बी जर आपण निसर्गाला पण आपण साथ असली आणि निसर्गाची साथ असली तर उत्पन्न आपण भरपूर काढू शकतो. आता आमचंच वार्षिक उत्पन्न सगळं मिळून 10-15 लाखापर्यंत जातं. कारण निसर्गाने साथ दिली तर जास्तही होतं. अच्छा, शेतीतून 10-12 लाख रुपये उत्पन्न. हो, पण दररोज शेतामध्येच आहेत ना, 24 तास 24 तास शेतामध्ये. कुणाचा काय कार्यक्रम असला तर तेवढं जायचं, परत आणखीन यायचं. शेती परवडत नाही असं नाही, शेती परवडती, कलेनं घेतली पाहिजे आणि निसर्गाच्या कलेनं करायला घेतलं पाहिजे. वहिनी, जाता जाता एक प्रश्न असा विचारणार आहे मी की जे आपल्यासारख्या किंवा तुमच्यासारखे जे आपल्या माता भगिनी आहेत, ज्यांना वाटतं की आपण बाहेर गेलं तर काय म्हणतील लोक, काय म्हणतील, मग घराच्या बाहेर निघायचं नाही किंवा मग घरात बसून कामं करायची, अशा महिलांना काय सांगताल तुम्ही? ते तुमचं पण बरोबर आहे. कारण बऱ्याच महिला बाहेर निघण्यासाठी घाबरतात. आता वातावरण पण लेडीज साठी जास्त सुरक्षित नाही. बरोबर. पण प्रत्येक महिलेनं आपला आपण सक्षम व्हायला पाहिजे. बरोबर आहे. बाहेर फिरतानाही आणि महिला सक्षम नाही आणि कुठल्या क्षेत्रात असं कार्यरत नाही असं नाही. माझं उदाहरण आहे, मी शेतीत काम करते, गाडीवर येते, 2 व्हीलरवर येते, स्कूटीवर येते, सगळं सामान आणणं नेण्यापर्यंत म्हणजे बी बियाणं आणि खताच्या गोण्या वाहण्यापर्यंत काम मी करते. ट्रॅक्टर चालवणं, शेतातलं कुठलं काम येत नाही असं नाही, सगळे काम मी करते. त्याच्यामुळे माझा महिलांना एक सांगणं आहे की तुम्ही मनाने खचायचं नाही की आपल्याला हे जमल का नाही, कुणी काय म्हणाल याचा विचार करायचा नाही. बिनधास्तपणे काम करायचं, मजेत जगायचं, पैसा रुबाबात राहायचं आणि चारित्र्य संपन्न राहायचं. ते म्हणजे ते विशेष आहे महिलांसाठी. प्रत्येक क्षेत्रात शेतकरीच सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध पण होईल 100%. आणि आम्ही सहमत आहेत. शेतकरी बांधवांनो, या आहेत केस तालुक्यातील नांदूर घाट या गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोनाली जाधव वहिनी. या जोडप्याचं जे शेतीत काम करण्याची पद्धत, ह्यांचं काम कष्ट करण्याची यांची जिद्द आणि ह्यांना मिळणारं उत्पन्न या लेवलवर आहे. राहण्यासाठी आलिशान घर आहे, बसायला 4 व्हीलर आहे, यांना स्कूटी आहे, अमोलला बुलेट आहे. इतकं रुबाबात राहतात. त्यामुळं शेतकरी कुठल्याही नोकरदाराला कमी नाही, उत्पन्नात कमी नाही. त्यामुळं तुम्ही शेतीत काम करा, आधुनिकतेची कास धरा आणि पैसे कमवा. हा व्हिडिओ तुम्हाला एक संजीवनी ठरावा, एक मोटिवेशन ठरावा, हा आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल असं गृहीत धरतो आणि इथंच थांबतो. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.